हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, आपण आलो आहे आता नेहमीप्रमाणे आपल्या गायांसाठी चारा न्यायला अगोदर. सो आता आपल्याला काढायचं इथं गिन्नी गोल गवत. तर ट्रॅक्टर येतो मित्रांनो मागणं. तर ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम झाला आहे. त्याचा विषय असा झाला आहे की त्याला डिझेलचा जो फिल्टर असतो ना, तो त्याचा प्रॉब्लेम झाला होता. सो आता तो खोलून वगैरे ठीकठाक केलं आहे त्याला, आणि परत आता जोडून ट्रॅक्टर येतो आता मागणं. सो चला आता तोपर्यंत आपण करूया इथं सुरू गवत वगैरे तोडायला, आणि मग पप्पा ट्रॅक्टर घेऊन येतील आणि मग आपण गवत वगैरे घेऊन जाऊ घरी. सो मित्रांनो, हे झालं आपलं चारा काढून सगळा. आता घेऊया आपण ठेवून सगळं ट्रॅक्टरवरती. सो मित्रांनो, आपलं झालं आता चारा काढून. आता जातील पप्पा घरी घेऊन, आणि मग गायांचं वगैरे आवरून रिटर्न येतील. चला आता आपण जाऊया केळीकडे. केळीचे रोप लावायचे कुठं केळीच्या रानात मित्रांनो, कांद्याच्या रानात. त्याच्यात आपण लावतो केळी रोपं. आता आणलेत मागाशी येताना पप्पांनी. सो त्या दिवशी राहिली होती ना ते काहीतरी अर्धी लाईन. सो ते होईपर्यंत आपण ते कंप्लीट करूया. पाणी वगैरे लावू, पाणी भिजून वगैरे ठेवू आपण रोपं तोपर्यंत. आणि जेवढी लाईन राहिली होती तेवढी आपण कंप्लीट करूया. आता ते आल्यावरती मग परत पुढं घ्यायला येईल. सो तोपर्यंत आपण ते होते ते लाईन कंप्लीट करू. ओके मित्रांनो, ती दोरी निघाली होती, ते दोरी वगैरे लावून घेतली. आता घेऊया आपण रोपला पाणी घालून करूया आपण राहिलेली लाईन लावायला सुरू. मित्रांनो, विषय असा झाला आहे की आता आपली ती लाईन झाली आहे कंप्लीट, आणि आता आला आहे मम्मीचा कॉल की जेवायला घ्यायचं आहे. तर चला आता ते परत नंतर मम्मीला विकायला जायचं आहे. सो परत आपल्याला जायचं आहे वर्षा रानात. काल ज्याला पाणी सोडलं कांद्याला, त्या पाणी सोडायला जायचं आहे आपल्याला. सो तर चला आता ती लाईन तर कंप्लीट केली आहे. आता जायचं जेवण करायचं आहे, आणि मग बघूया आता काय प्लॅन होते. परत जायचं आहे कांद्याला पाणी वगैरे सोडायला. तर चला आता घरी जाऊया आणि जेवण वगैरे करूया आपण. चला आलो आता आपण घरी. तर चला आता जेवण वगैरे करूया आणि बघूया पुढचं आपलं करायचं जेवण. बट इथं झालं काहीतरी रात्री ओव्हरलोड केलं होतं जरा, त्यामुळे झालं ते. तर बघूया आता ह्याच्यात काय फॉल्ट आहे मित्रांनो. हे जर नीट नाही गेलं तर आपल्याला रात्री लाईट नाही, फुल इन्व्हर्टर चार्ज नाही होणार. सो बघायला लागेल आपल्याला. तर बघूया आपण आता ह्याच्यात पप्पाने बघितलं पण त्यांना काय माहिती काय झालं, तसंच ठेवलं आहे. बघूया आपण इथं. सो ही बघा फ्यूज गरम झाली कशी. आपण आता चेंज करूया फ्यूज. आपण ही टाकली आता मित्रांनो दुसरे फ्यूज. सो स्टील इट नॉट वर्किंग मित्रांनो. एकदा आता ह्याच्यामधले फ्यूज चेक करूया. हे तर आहे मित्रांनो ओके. हे ओके. मित्रांनो, इकडचं ते मी बसवलं, बट इकडंच वायर काढून ठेवलेलं दिसतं ते. सो आता आधी ह्या वायर जोडतो, मग समजेल काय केलं. चला आता ही जोडून जोडायला पाहिजे. सो ही वायर आहे. ओके मित्रांनो, डन. इकडचं तर नीट केलं आहे, बट इकडं वायर काढून ठेवली होती म्हणून काय जोडत नव्हतं. बट हे झालं ओके. इट्स डन मित्रांनो. सो आता इथं टाकायचं मित्रांनो. आता तिथं स्क्रू टाकला की ते डन होईल. आता तिथला टाकू स्क्रू. हेअर इज इट. सो हे टाकू, मग होईल आपलं इन्व्हर्टर सुरू. चार्ज टेन्शन. हे आहे मित्रांनो आपली नाईट लॅम्प. आपल्या रात्रीच्या लाईटची वायर आहे, जे की आपण टाकूयात त्याच्यातच. ओके. ह्याला थोडं पॅक करूया मित्रांनो.
हे तर डन झालं मित्रांनो. हे पण होईल मित्रांनो. इथं फ्यूजमध्ये अजून पण प्रॉब्लेम आहे. इथं फ्यूज चेंज केली होती छोटी येते, सो थोडा प्रॉब्लेम येतो आहे. आपण फिट करून बसूया आता इथं. थोडंसं रस करूया. भर आलेले असल्यावर ते सप्लाय देत नाहीत. सो आता हे परत एकदा फ्यूज टाकून बघूया आपण. हे केली आहे बरोबर. दुसरी लावायची. ओके मित्रांनो, हे लागली आपली लाईट. छोटासा आहे बट किचकट आहे काम नाही. आणि ह्याच्यामध्ये कधी कधी समजत नाही काय प्रॉब्लेम आहे. सो डन झालं मित्रांनो. लाईट हित आपण पिन खोसली, तर हे पिन आपण ह्याच्यात खोसली. चार्जिंग सुरू. हिअर वी गो. चार्जिंग सुरू झाली मित्रांनो आता आपले. सो डन झालं मित्रांनो. आता चला, आता स्वयंपाक झालेला आहे. फटाफट जेवण करूया आणि जाऊया आपण खाण्याला. पाणी सोडायला मित्रांनो. आपलं जेवण वगैरे आवरलं आहे आणि आता आपण निघूया. आता आपण वर्षाला जाऊया आता कांद्याला पाणी सोडायला. चला आता जाऊया आपण वर्षा राहणार. आलो आपण आता विहिरीवर. किती पाणी आलं काय माहिती. सो वाढले मित्रांनो. बघूया आता किती वेळ चलते, किती कांदा भरून. लाईट जाईपर्यंत चला असं वाटते मला पाणी. सो बघूया आता काय होतं. करू आता मोटर सुरू. इथं झाले आपली मोटर सुरू. चला आता बघा पाणी सोडायला. इथं चालू आहे आपलं पाणी. सो आता हे राहिले ते 8-9 सारे तेवढे झाले की मग हे खांड कंप्लीट होईल. मग घ्यायचं परत ह्या वरच्या खांडामध्ये. तो चला आता घेऊया फटाफट एक एक मित्रांनो. तर आता आपण घेतलं होतं वरच्या खांडावरती. खालचं कंप्लीट झालं आहे आणि हे घेतले आपण त्याच्या वरच्या ह्याच्यावरती. सो आता लाईट गेली वाटतं मित्रांनो. सो पाणी बंद झाले आता पूर्ण. लाईटला पण मित्रांनो अजून 20 मिनटं आहे. बघायला लागेल आता नेमकं लाईट गेली आहे पाणी संपलं. तर मित्रांनो पाणी संपले. हे बघा थोडं थोडं अजून पण येते. सो आता जाऊन आपल्याला करायला लागेल मोटर बंद. घेऊया आपण पाय धुवून. सो मित्रांनो चला आता आपलं पाणी संपले. आपण जाऊया आता मोटर बंद करायला. आता 15 मिनटात लाईट पण जाईल. सो आणि पाणी पण संपले. तर चला आता आपण जाऊया आणि मोटर वगैरे बंद करूया. मित्रांनो पाणी संपले आणि आता केली मोटर बंद. लाईट आहे अजून. सो बोरचं पाणी येते. आता 15-20 मिनटात लाईट पण जाईल. सो चला आता आपण निघूया घरी. बघूया आता काय काम आहे. इथं तर काय काम नाही आहे आपल्याला. कांद्याचं पण बरंच भरणं आवडलेलं आहे पाणी सोडायचं. हो चला आता आपण जाऊया घरी. बघूया आपण घरी जाऊन काय काम आवडलं तर काम आवडूया. चला तर मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालं आता एकदम मस्तपैकी. आणि आपण बसलो होतो आता आराम करत. आणि आज काय माहिती मित्रांनो काय झालं आहे, बट आज पाऊस झाला आहे मित्रांनो. इथं बघू शकता. इथं त्याच्यावरती इथं पाणी साठलं आहे. सो आज पाऊस झाला आहे मित्रांनो इकडं. आणि 2-3 म्हणजे बऱ्याच ठिकाणी आज पाऊस पण झालेला आहे आपल्या इकडं. आणि कोल्हापूरला झाला आहे, पुण्याला झाला आहे, परत इकडे नांदूर वगैरे असे काही ठिकाणी झालेला आहे मित्रांनो पाऊस. अचानकच म्हणजे लाईक कोणता सणच सोडत नाही एकदा एवढ्यात. तर आता दिवाळीला पाऊस होता, आता संक्रांतीला पाऊस,
अजून कधी कधी पाऊस पडेल काय माहिती. आता जानेवारी महिन्यात मित्रांनो पाऊस पडायला लागला आहे. सो डेंजर काम झालेलं आहे मित्रांनो. पावसाचं काही खरं नाही आहे. तर चला आता आपण करूया मित्रांनो आपण आजच्या ब्लॉगचा एंड मित्रांनो. तर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला आता आपण भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.